नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेत लाडक्या बहिणींचे अर्ज दिवसाला 2000 अर्ज येत आहेत। तर मग मित्रांनो, या ठिकाणी निराधार अनुदान योजनेत लाभ घेणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे। कारण की लाडकी बहिणीमध्ये ई-KYC करणे तसेच वेळेवर पैसे न मिळणे या कारणाने आता अनेक लाडक्या बहिणींनी संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ घेण्यास सुरुवात केलेली आहे। दरमहा 2500 रुपये दिव्यांग बांधवांना मिळणार आहे। त्यामुळे आता त्या योजनेतील काही लाभार्थी महिलांनी या ठिकाणी लाभ घेण्यास सुरुवात केलेली आहे। त्या संदर्भात तहसीलदारांनी माहिती दिलेली आहे। तर मग काय बातमी आहे त्याविषयी सविस्तरपणे आपण माहिती बघूया। पडताळणीच्या कटकटीमुळे लाडक्या बहिणींचे संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज ई-KYC न केल्यास लाडक्या बहिणींचा बंद होणार लाभ। 22 सप्टेंबर 2025 ही बातमी आहे सकाळ न्यूजपेपरची। सोलापूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 11 लाख महिलांसह राज्यातील 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले। सुरुवातीला 7 महिने व्यवस्थित लाभ मिळाला, पण फेब्रुवारी 2025 पासून सतत योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। आता 2 महिन्यात ई-KYC न केल्यास लाभ बंद होणार आहे। पडताळणीच्या सततच्या कटकटीमुळे हजारो महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करीत आहे। आता वार्षिक उत्पन्नाच्या निकषाची आगामी काळात पडताळणी होणार असून तुर्तास ई-KYC करणे बंधनकारक केले आहे। निवडणुकीनंतर 1,500 रुपयांचा लाभ 2,500 रुपये होईल अशी आशा होती, पण तेही झाले नाही आणि आता उलट लाभार्थींमागे पडताळणीचा फेरा लागला आहे। दरम्यान निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा फिक्स अनुदान वितरित होते। दिव्यांग लाभार्थ्यांना आता ऑक्टोबरपासून 2,500 रुपये मिळणार आहे। अनेकांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा, आम्ही निराधार योजनेचा लाभ घेत असल्याचे साठी अर्ज केलेला आहे। ई-KYC साठी 2 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक अपात्र व बोगस लाभार्थ्यांनीही अर्ज भरल्याचे आतापर्यंत पडताळणी समोर आलेले आहे। या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक लाभार्थीस ई-KYC करावे लागणार आहे। त्यासाठी त्यांना स्वतःचे आधार कार्ड व आधार लिंक बँक खात्याची माहिती द्यावी लागणार आहे। मुदतीत ई-KYC न करणाऱ्यांचा लाभ बंद होणार आहे। त्यामुळे आता निराधार योजनेसाठी दरमहा सरासरी 2000 महिलांचे अर्ज येत असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अजूनही दरमहा सोलापूर शहर जिल्ह्यातून सरासरी 2000 महिला अर्ज करतात। निराधार योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा 1,500 रुपये मिळतात। आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये मिळणार आहे। त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या या योजनेकडील महिलांचा कल अधिक आहे, अशी माहिती शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना विभाग, सोलापूर यांनी दिली आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आता निराधार अनुदान योजनेवर या ठिकाणी लाडक्या बहिणींचा विश्वास निर्माण होत आहे आणि लाडक्या बहिणी या ठिकाणी लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।